नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि पीक विमा नुकसान भरपाई यांची आर्थिक मदत मिळवण्यासाठी त्याचबरोबर शासनाचे कोणतेही अनुदान मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला आता फार्मर आयडी शासनाने कंपल्सरी केला आहे। फार्मर आयडी काढला तरच योजनांचा लाभ मिळेल किंवा शासनाची कोणतीही आर्थिक मदत मिळू शकेल असे जाहीर केले असतानाच मित्रांनो याच फार्मर आयडी मध्ये मोठा घोटाळा समोर आला आहे। तर काय आहे अपडेट, सविस्तर माहिती प्रत्यक्ष व्हिडिओच्याच माध्यमातून चला जाणून घेऊया। ही ॲग्रिस्टॅक अंतर्गत जे काही आतापर्यंत हे फार्मर आय डी कार्डाची त्या कार्ड वाटल्या गेले, वितरित केले गेले, ही कोण कंपनी आहे, कोणाची कंपनी आहे? मुळात प्रश्न असा येतो की या कंपनीचे तुम्ही खाली सांगितलं, सगळ्यांना सूचना दिल्या, प्रसार केला, याचा फार्मर आय डी वापरू नये, पण आत्तापर्यंत यांनी जे काही उद्योग केले आणि वापर झाला असेल तर त्यावर याचं कधी काही तुम्ही स्वतंत्र ऑडिट तयार केलं आहे का? याचं करण्याची आवश्यकता आहे ना अध्यक्ष महोदय। जर एखादी कंपनी अशा तुमच्या सूचना द्या, आपल्याला प्रसिद्ध द्यावं लागते, या कंपनीनी फार्मर आय डी जर दिल्या गेल्या असतील, चुकीच्या आहेत त्यात, कारण याच्याशी संबंधित बँक खाते, पीक माहिती आणि संवेदनशील असा हे सगळं डेटा असतो अध्यक्ष महोदय। आणि खाजगी एजन्सीला देताना कोणती डेटा सुरक्षा आम्ही घेतली आहे का हे पडताळणीचं काम आपलं आहे, हे घेतलीच गेली पाहिजेत। आणि फार्मर आय डी कार्डच्या माध्यमातून अनुदान आहे, पीक विमा आहे, इतर योजनांमध्ये अनेक वेळा फसवणूक झाल्याचं आपल्याला दर्शनास येतं। आणि त्यामुळे हे प्रकरणं असे किती आहेत की एकूण असे प्रकरणं यामध्ये फसवणूक झाल्याचे किती आढळून आलेत याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे। आणि या योजनेमध्ये खाजगी कंपनीला काम देताना जर दिलं आहे तर त्याची निविदा प्रक्रिया ही सगळी काही पारदर्शक झाली का हे तुमच्या काळात झालेलं नाही, पण हे झाली का तपासा ना जरा। यामध्ये विशिष्ट एका कंपनीवर कृपादृष्टी ठेवायसाठी, एका कंपनीला फायदा पोहोचण्यासाठी हे जे काही केलं गेलं आहे याची चौकशी शासन करणार आहे का? आणि शेवटचं असं की शेतकऱ्यांचा डेटा एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर जमा होत असताना सायबर हॅकिंग किंवा डेटा चोरी टाळण्यासाठी शासनानं कोणती उपाययोजना केली आहे आणि कोणती सुरक्षा प्रणाली उभारली आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजेत। आणि याचं उत्तराबरोबर शेवटचं की राज्यव्यापी आमची मागणी आहे की ॲग्रोस्टॅक अंतर्गत झालेल्या सर्व फार्मर आय डी कार्डाचे राज्यव्यापी तांत्रिक आपण आर्थिक ऑडिट कार्ड तयार करणाऱ्या एजन्सी व संबंधित अधिकाऱ्यावर ज्यांनी केला आहे त्यावर फौजदारी कारवाई करणार आहात का? या शेतकऱ्याचा डेटाचा गैरवापर असाच सुरू राहणार आहे, याचं उत्तर आपण द्यावं।